दुर्गा, तुला माहित होतं ललिता वहिनीचं मंगळसूत्र चोरलं म्हणून? हो माहित होतं ना. मग सांगितली नाही ना मला? असे तर सांगते आणि ही एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही ना? हो मला वाटलं तुम्हाला माहित असेल बाबा. माझ्या आधी तर तुम्हाला माहित होते कोणतीही गोष्ट. तिकडे पानठेल्यामध्ये कोणी गोष्ट करतात ना, तुम्हालाच तर माहित होते. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. मला नाही सांगितले तुम्ही तर विसरले असणार म्हटले सांगायसाठी. आधी माहित झाला का तुम्हाला? अरे बाबा, पोलीस आले होते पानठेल्यामध्ये. मी तर पोलिसांना पाहून आधी घाबरलो. मी म्हटलं कोणी कंप्लेंट तर नाही केली बाबा माझ्या दुकान रस्त्यावर आहे तर. काही सांगू नको बाबा, एवढा घाबरलो होतो मी. तुम्ही डरपोकच आहात. पोलिसांना बघितलं की बस तुमचे हातपाय थरथर कापतात, जसं काही तुम्हीच चोरी केली का. किती वेळा म्हणते तुम्हाला की कशाला घाबरता म्हणून. अरे तर का करू मी? पोलिसांना बघितलं की बस माझे हातपाय थरथर कापतात. त्यांनी सांगितले का, पोलिसांनी सांगितले का की मंगळसूत्र चोरी गेला म्हणून? नाही, बाबूरावच्या घर विचारला तर मग मी त्यांना त्याच्या घरीच नेऊन दिलं. मी म्हटलं बाबूरावनं काही कांड तर नाही केला बाबा. त्याच्या घरी पोलीस आली तर तिथं पण कोणी सांगत नव्हतं. काजला विचारत होतं तर ना बाबूराव सांगत होता आणि नाही इन्स्पेक्टर. कशासाठी आले होते तर पोलीस? मंगळसूत्र द्यायसाठी आले होते. काय म्हणता? मंगळसूत्र मिळाला पण का? हो मिळाला. चोर पण मिळाले आणि मंगळसूत्र पण मिळालं. बरं झालं बाबा, विचारीचं मंगळसूत्र मिळाला तर. 2 दिवस झाला जेवली नव्हती बरोबर तर. पण मला सांगायला तर पाहिजेच होता की अशी गोष्ट झाली आहे म्हणून. मला वाटलं तुम्हाला माहित असेल म्हणून मी काही सांगितले नाही. असं मला काही माहित होते तर तुला सांगतो ना मी. राहू द्या तुमच्या जवळच. कधी सांगता तर माहित नाही. खूप साऱ्या गोष्टी तर सांगत नाही तुम्ही मला बाहेरूनच माहित होतात. आणि म्हणतात मोठे सांगतो म्हणून मी नाही सांगितले. सगळेजण मलाच हसत होते. कारण तुम्हाला कशाला हसत होते? अरे मी विचारत होतो ना का झाला म्हणून, कोणती गोष्ट आहे म्हणून. मी तर ते बापरावला म्हणून दिलं सरळ. काही केलं तर नाही म्हटलं. पोलीस तुझ्या घरी आली तर म्हटलं. का हो बाबा तुम्ही पण? अरे तर मला माहीतच नाही तर मग. चला बाबा जेवण करायला, उद्या सकाळी लवकर उठावं लागते. हो चल बनव. हॅलो आई, का करून राहिली? काही नाही, आता स्वयंपाक करत होती. ते शांतताईच्या वावरात जायचं आहे ना, तर लवकर स्वयंपाक करावा लागते. 7 वाजेत जावं लागते ना. काल सांगितली होती ना पौर्णिमा मी तुला. हो आहे ना, लक्षात आहे माझ्या. आई ते मंगळसूत्राचे फोटो काहून मागितले तू? काल फोन करून मागितले ना फोटो. सांगितले पण नाही. काही नाही, असंच काम होता थोडासा म्हणून. खरं बोलते आई तू? लपव आई लपव. ठीक आहे, मी पण याच्यानंतर तुला काहीच नाही सांगणार. अरे बाबा, काहीच नाही लपवत आहे मी तुझ्याशी. मला सगळं माहित झालं आई. आणि म्हणते की काहीच नाही लपवत म्हणून. तुझे बाबा पण ना, तुझ्या बाबांनी सांगितलं हो ना तुला. फालतू मध्ये तू टेन्शन घेशील म्हणून सांगितलं नाही. आणि बघ तुला सांगून दिला. नाही आई, बाबांनी काही नाही सांगितलं मला. मग काहीच माहित नाही आहे हो ना, अशीच म्हणून राहिले तू. नाही आई, माहित आहे मला. तुझ्या मंगळसूत्र चोरी गेला होता ना. पौर्णिमा, कोणी सांगितलं तुला? पेपरमध्ये बातमी आली आहे. आमच्या इथं पेपर येते ना. आता तुझ्या जावयांनी दाखवला मला. बापरे, पेपरमध्ये बातमी आली आहे? हो, आणि मी कालपासून तुला विचारते. तुझ्या आवाजावरूनच मला समजला होता की काहीतरी झालं आहे म्हणून, पण सांगत नव्हती तू. अरे बेटा, टेन्शन घेशील म्हटली तू. फालतूमध्ये टेन्शन घेशील म्हटले म्हणून नाही सांगितले. मलाच तसं जेवण करून नव्हता होत म्हणून मी तुला सांगितले नाही. म्हणजे नेमकं काय आलं आहे पेपरमध्ये? इथं लिहिलं आहे की ललिता बाबूरावजी बोंबाटे यांचा मंगळसूत्र चोरी गेलेला होता. तो पोलिसांनी शोधून काढला. ह्यामध्ये आरोपी पकडला गेलेला आहे आणि 2 आरोपी फरार आहेत, तर त्यांचे शोध सुरू आहे. एवढा सगळा झाला आई आणि तू सांगितली नाही. आज सांगणार होती पौर्णिमा, आज सांगणार होती बेटा. आता वावरातून आल्यानंतर मग सांगणार होती. आता कशी घाई राहते त्याच्यामुळे नाही सांगितले. काही सांगते आई तू. सांगायचं असलं असतं तर रात्री पण सांगू शकली असती. काल 4-5 वाजेचीच तर गोष्ट आहे ना. ते फोटो मागितले तर हो लावीन म्हटली बेटा फोन, पण रात्री पण वेळ नाही मिळाला. आधी हे शांताराम भाऊ शांताबाई आल्या, त्याच बसल्या. मग तुझी आत्या आली, मग रात्री तुझे मामाजी वगैरे आले होते, सरपंच भाऊ आले होते. असं याच्यामध्येच मग वेळ चालले गेला म्हणून काही लावली नाही. सांगितली नसते का? आज सांगणारच होती. आता मला माहीत झाल्यावर म्हणते आई सांगितली असते म्हणून. तुझे जावई खूप नाराज आहेत. म्हणतात एवढा काही झाला पण सांगू नाही शकले म्हणतात. अरे बाई, मी तुलाही नाही सांगितले बेटा, ना चिक्कूला पण काहीच नाही सांगितले. त्याला पण माहीत नाही आहे. कशाला फालतू म्हटले सांगायचा. आणि कोणी विचारत होते ना, मला रडच येत होता. हो, मंगळसूत्राविषयी विचारत होते तर मला रडच येत होता. म्हणून काल मी घरी नाही राहिली, बाबरामध्ये गेली शांतताईच्या. मी म्हटलं घरी राहीन तर तोच डोक्यामध्ये येईल ना, पागल होईल मी. चल जाऊ दे आई, आता सोड. मिळाला तर खूप चांगला झाला बापा. हो ठाकूरजीची कृपा, त्यांच्या कृपेमुळे मिळाला बापा माझा मंगळसूत्र मला. ठीक आहे पौर्णिमा, मग नंतर वावरातून आल्यानंतर करते बेटा कॉल. आणि मग बोलते. हो ठीक आहे आई. चांगले जेवण बिवण करत जा, खुश राहत जा.
हो आता खुशच आहे. आता मिळाला ना माझं सामान, आता कशाला दुःखी होईन मी. अरे ललिता, फोन आला होता जावई यांचा. माझ्या मोबाईलवरती आला होता आता थोड्या वेळाच्या आधी फोन. हो का? मला पौर्णिमानं फोन केला. आता पौर्णिमासोबतच बोलली मी. हो, नाराज झाले जावई. आपण सांगितलं नाही ना की मंगळसूत्र चोरी केला म्हणून. सांगितलं नाही तर नाराज झाला, माहीत झालं त्यांना तर. अरे ललिता, पेपरमध्ये बातमी आली म्हणत आहेत जावई. हो सांगत होती पौर्णिमा, पेपरमध्ये बातमी आली आहे बा, तिथूनच माहीत झाला म्हणे, म्हणून फोन केला होता तिने. मी म्हटलं जावयांना, मग जी म्हटलं फालतूमध्ये टेन्शन घेतलं असतं म्हटलं पौर्णिमानं, म्हणून सांगितलं नाही म्हटलं. चिकूला पण माहीत नाही आहे म्हटलं, असं बोललो मग मी. आजही चालली का ललिता शांताबाईनीच्या वावरामध्ये? हो आज उद्या त्यांच्या वावरामध्ये आहे ना काम. अरे ना, मग घरच्या वावरातल्या तुरी बिरी कधी लावशील? लावीन. कावेरी ताईला वगैरे चला म्हणेन आणि गंगू मावशीला. तिघी जणी एक दिवस लावला ते होऊन जाते. परखण कधी भरता म्हटलं तुम्ही? विचारलं नाही शांताराम भाऊला कधी भरून देतात तर? आज तर खालीच नाही आहे म्हणत होते ना ट्रॅक्टर. उद्या म्हणाले बापा, आता उद्या पाहावं लागेल मग. आज सायंकाळी ते बिजाईत वगैरे घेऊन येतो. काहून ते सरपंच भाऊ आहे म्हणत होते ना आपल्याकडे बिजाई, त्यांना काहून नाही मागितलं तर? आहे त्यांच्याकडे, पण तेच म्हणाले, नाव सांगितलं बापा धानाचा, हा धान घे म्हणाले बिजाईत फार्मसीमधून, छान आहे म्हणत होते. त्यांनी घेतला ना. हो का? हो, तो माझा विचार आहे घेऊन टाकायचा तोच. पहा बाबा आता तुम्ही आपला विचार. किती वाजले तर बापा, चला नाही तर बाया निघून जातील ना, मी इकडे घरीच राहीन. कर लवकर, 6:30 वाजून गेली. जेवण करून नाही जात, टिफिनच पकडते, तिथंच जेवण करीन मग. जेवण करून घे थोडासा. हा, आता जेवण मिळते का तिथं? 10 वाजे 11 वाजे जेवण करायला मिळत असेल. हो 10 वाजे जेवण करतो मग आम्ही. हो, तर थोडासा जेवण करून घे नाश्त्यासारखा. हो तुमच्या टिफिन पॅक करून दिली मी. हो ठीक आहे ना, तू आपला कर, मी करून टाकीन आपला मग. मी काय म्हणतो, चिकूला पण फोन लावून सांगून द्याल असं असं झाला होता म्हणून, मिळाला म्हणा मंगळसूत्र. नाही तर मग चिकूला पण माहीत होईल, तर मग चिकू पण म्हणेल की मम्मी पप्पा मला सांगतच नाही बा, माझ्याने लपवतात, असं होईल त्याला, असं वाटेल. हो हो, सांगून देतो ना, चिकूला पण सांगून देतो. शांता, मी वावरात चाललो. हो तर जेवण नाही करत का तुम्ही? नाही, आता भूक नाही आहे, वावरामध्येच करीन. त्या घरच्या पुरखाने पटकन भरून झाल्या पाहिजेत. 2-3 जण विचारायला आले होते ना, परे भरून द्याल का, परे भरून द्याल का म्हणून. हो का? मी म्हटलं आज तर नाही भरून देत, आज माझ्याच वावरात काम आहे म्हटलं, उद्या आणतो म्हटलं ट्रॅक्टर. ठीक आहे ना, तर मग येते डब्बा घेऊन मी. नाही जेवण करू म्हणत आहात तर. तिकडे 9 वाजेकडे भूक लागते, आता काही जेवण करून होत नाही. तोपर्यंत होते एक परखण माझी भरून होऊन जाते. हो ठीक आहे. हा ना शांता, त्या पोराबालांना घेऊन कशाला येतात तिथं वावरामध्ये? त्या पोराबालामुळे टाइमपास होते. कुठे टाइमपास होते पोराबारांमुळे? ते तर उलटे करू लागला त्यांनी कामं काल. सोनूसोबत, आपल्या सोनूसोबत किती कामं करू लागले. फालतू टाइमपास करतात, कामं वाढवतात. आणि शांता, अशी किती ऊन आहे, 3 वेळा पाणी प्यासाठी बसतात. हो दादा, तहान लागते तर बसतात बापा पाणी प्यासाठी. तुम्ही पण ना कुरकुरच करता. आपण रोजी देतो म्हणून काय झालं? त्यांच्यावर आपण आपले विचार थोपू का? बसतात थोडा वेळ, मग जे लागले कामाला की कामच करत राहतात. बसल्यावर नुसते इकडे तिकडेच्या गोष्टी गप्पा चालू होतात तुमच्या, कामाचं भान नाही राहत. तुला तर पाहिजे ना, पैसे देतो आपण, फुकटात बोलवतो का? अहो सगळं भान राहते, त्यांनाही समजते. त्यांच्याही घरी कास्तकारी आहे ना, सगळे निठल्ले आहेत का? सगळे शेतीवाले आहेत. जास्त नाही पण थोडी थोडी तर आहे त्यांच्या इथं. राहू दे, काल मी बघितलंच नाही का, तितक्या वेळपर्यंत बसले तुम्ही पाणी प्यासाठी. मग ज्यासाठी बसले तर ते देवदासची पोरगी, का नाव आहे बाबा तिच्या, सिटी. सिटी. ते म्हणते मी जेवण करतो म्हणते. मग त्याच्यात झाला ना अजून टाइमपास. अहो आता पोरीबारीच्या होते तसा. म्हटलं ना त्याच्या आईने आधी जेवण कर म्हणून, तर नाही म्हणाली. मग जेव्हा कामाला लागायला बसलो तेव्हा मग जेवतो म्हणाली. होते आता सुट्ट्या आहेत म्हणून ते आली, घरी कोणी नव्हते म्हणून. नाही, फालतू ते लहान पोरं पाहिजेत नाही वावरामध्ये. काम कमी आणि टाइमपास जास्त आहे त्यांचा. सांगितले नाही का आज घेऊन नको याल म्हणून? कसे बोलून राहिले तुम्ही? मी कशी सांगेन त्यांना की आपल्या पोरांना घेऊन नको या म्हणून? जा तुम्ही सगळ्या जा आणि सांगून द्या त्यांना, आपल्या मुलांना घेऊन नको या म्हणा, आणि येत असतील तर तुम्ही नको या म्हणा. जा सांगा बरं. काही पण लावतात माझ्या मागे. आता त्या मुलांची हाऊस होते तर आले काल, आता त्यांना आज येऊशे वाटेल तर येतील, नाही तर नाही पण येतील. आणि मुलांचं काम दिसत नाही. आले तर तोंड वाजवलं असतील, पण कामं पण केले. ते तुराट्या बिराट्याचे गट्टे उचलू ठेवत होते. ठेवत होते की नाही? मजा आली मस्त. तुला काही समजत नाही. हो तर मला नाही समजत तर जा ना, म्हणते ना मी तुम्हाला. जा त्यांना सांगा की मुलांना घेऊन नका येऊ म्हणून. हो, मी जातो कशाला, तर मला म्हणायचं असलं असतं तर कालच म्हटलं असतं मी. वा रे वा गडी, स्वतः तर म्हणू नाही शकत आणि मला म्हणून राहिले की म्हणून तू.
तू गेली होती ना सांगायला, म्हणून म्हटली तूच म्हणून. ठीक आहे याच्यानंतर मी जातच नाही सांगायला, तुम्हीच जा सांगायला. बिलकुल मी बाया नाही करत याच्यानंतर. करत बसा बाया वगैरे तुम्हीच. अरे बाबा शांता, गुस्सा नको करू. का गुस्सा नको करू म्हणता? फालतू मध्ये दिमाग खराब करता ना. दे पाण्याची बॉटल दे माझी, मला जाऊ दे वावरामध्ये. आणि येऊ दे आले तर पोरं, नाही म्हणत काही. शांता, थोडासा एक कप चहा बनव ना. पहा बाई आता चहा प्यायची वेळ आहे का? आता पटपट करू द्या मला. आता नाही तर 7 वाजतात. आता चहा बनव म्हणता. चहा पेले तर 1 तास व्हायचाच आहे. चहा पेले तर अजून चहा पेता का? इकडे कामं व्हायचेच आहेत माझे. किती वेळ लागते शांता, किती वेळ लागते एक कप चहा बनवायसाठी? बनव ना पटकन. चहा प्यायला तर थोडा फ्रेश वाटते. बनव, मग मला वेळ होते जायसाठी. ठीक आहे, बनवून देते. चला तिकडेच किचन मध्ये. अजून इकडे घेऊन येईन का कप? हो येतो तिकडे येतो वाटल्यास. बनव लवकर. रजनी, मोजूच टाकते का 4 दाणे? शांताबाईच म्हणाले ना 4 दाणे टाका म्हणून 4 दाणे टाकते. तू पण कमालचीच आहे बाबा रजनी. तुला असे म्हटलं का की मोजू टाक 4 दाणे म्हणून? नाही बाबा, मोजू नाही टाकत मी. मग आता तितक्या वेळची बघत आहे मी. तुझ्या हातातून 4 दाणे सांगतात. ते सांगतात 4 दाणे बरोबर. मोजत नाही बाबा मी असे 1 2 3 4. माझ्याने तर नाही होत बाबा 4 दाणे जातच नाही. कधी 5 कधी 6 असे जातात. काम दुर्गा, रजनी का झाला? हे रजनी ना 4 दाणे टाकते बरोबर. तुम्ही म्हटलं ना की 4 दाणे टाका म्हणून. हो 4 दाणे टाकायचे म्हटले ना. हो ते मोजल्यासारखे हिचे 4 दाणे जातात. 5 6 जातच नाही माझ्या हाताने. तर 5 ना 6 चालले जातात. म्हणून म्हणत होती मी रजनीला मोजत आहे का म्हणून. मोजू टाकत असेल ना रजनी? नाही बाबा ताई, मी मोजू नाही टाकत कोणता ताई. अशीच पकडते ना टाकते. आता सांगा बरं, तुमचे जातात का 4 दाणे? कधी 3 जात असतील, कधी 5 जात असतील. माझ्या हाताने तर नाही जात बाबा 4 दाणे. हो ना, माझ्याही हाताने नाही जात. कधी 5 कधी 6 कधी 3 असे जातात. काही नाही होत ना. 4 दाणे किंवा 5 दाणे गेले तर काही नाही होत. पण जास्त नाही बाबा. 7 8 दाणे किंवा 10 दाणे असे नका लावत जाऊ. जास्त दाणे टाकला तर ते तूर बारीक होते. मग तुरीचं झाड बारीक होते, चांगला ठोकळ होत नाही. आणि चांगलं 1 हातावर लावत जा. खूप जवळही नाही बाबा. रजनी, आज नाही आली ना सिटी तुझी पोरगी? कोणता ताई रागवली मी तिच्यावर. आज यायचं नाही म्हटलं बिलकुल. काहून रागवली? मस्त कामं करत होती ना. तहान वगैरे लागली, पाणी गिनी मागतला की पाणी आणून देत होते. कामं गिमं करत होती माहित आहे. इकडून गेल्याच्या नंतर अशी रडत होती माझे पाय दुखतेत मम्मी म्हणून. मग तिच्या पायाला तेल लावून द्यावं लागला, दाबून द्यावा लागला. तेव्हा कुठं मी म्हटलं आज यायचंच नाही. असं का? आणि कावेरी पांडुही नाही आला ना, त्याचे पाय दुखत होते का? नाही बाई, त्याचे पाय वगैरे दुखले नाही. येत होता पण हे सिटी नाही आली म्हणून मग तो पण नाही आला, राहिला घरी. मस्त आहे त्याचं काम. नाही सिटी आली म्हणून त्या दिवशी आला, त्या दिवशी म्हणते काल. आणि आज सिटी नाही आली म्हणून आपणही नाही आला. खेळतात मस्त दोघे जण म्हणून ते काल आली सिटी तर आपणही आला. असं नाही का? ललिता ताई, काय झालं कोणता? नाही म्हटलं कधी देता पार्टी? कशाची पार्टी हो? बाबा मंगळसूत्र सापडला तुमच्या, पार्टी नाही देत का? असं हो, देईन. का खायचं आहे तर तुम्हाला? आता तुमची इच्छा बाबा, जे द्यायचं आहे ते. आता एक काम कराल, शांतताईचे कामं उद्याच्या दिवस आहेत. हो ना ताई, उद्या होतात ना मग कामं? हो होतील ना. तर मग परवा ना सगळे आमच्या वावरात. 1 दिवस आमच्या वावरामध्ये तूरबीर लावायची आहे. त्या दिवशी मग टिफिन नका आणू, मी आणीन सगळ्यांसाठी जेवण. ललिता, मी नाही येणार बापा, मला तर घरीच कामं राहतील इथं वावरामध्येच. का बाबा शांतताई याल ना? हो, आणि मी पण नाही येणार, माझ्या पण वावरात जायचं आहे मला. आणि ललिता ताई, मी नेणार आहे आमच्या वावरामध्ये बायांना पैरवा. असं तू नंबर लावून ठेवली का? नाही कोणता, आमचा नाही जमत. रजनीचा आणि माझा नाही जमत. त्या काकू आल्या होत्या, त्यांना आम्ही म्हटलं की 2 दिवस शांताबाईच्या वावरामध्ये जातो, मग त्याच्यानंतर येऊ तुमच्या वावरामध्ये. का बाबा दुर्गा अशी काऊन करते तर माहित नाही. शांताबाईच्या वावराला लागूनच आमचाही वावर आहे. काकूंना सांगून द्याल की शांताबाईच्या वावरातलं काम व्हायचंच आहे म्हणून. नाही बाबा कोणता, आधी सांगितली नव्हती ना. सांगितली असती तर आम्ही सांगितलं असता. आम्ही म्हटलं शांतताईचं झालं की येतो म्हटलं तुमच्या वावरामध्ये, आमची वाट पाहत आहेत ना ते. हो, आणि ललिता ताई तुमच्या पण वावरात नाही येत बाबा, आम्ही तिकडे जाणार आहोत. बघा आता, पार्टी म्हणतात ना वावरात यायला म्हणतात, तर तसेही नाही म्हणतात. नाही आता वावरामध्ये कोण शांतताई पण नाही येऊ म्हणतात. घरीच पाहिजे, घरीच बोलवा एखाद्या दिवशी, येऊ मस्त. ठीक आहे बाबा, घरी या. हो चला बाबा, कामाला लागा. गोष्ट सांगाल का नुसत्या? गोष्टही सांगा आणि कामही करा. शांत काही बोलत नाही म्हणून जास्त फायदा नको उचला तुम्ही. घरवाली बाई तर चुपचाप आहे, पण माझी सासूच जास्त टमटम करते. हो चला, लावा तुरी लावा. आज पाणी करत आहे, पाण्याचा काही भरोसा नाही बा. पट लावून झाल्या पाहिजे आज तुरी.
हो हो शांताताई, आज होते, लावून होते ना आज. मी काय म्हणते, सोनूला पाणी आणायला सांगा, इथंच पिऊन टाकू पाणी. आज तशी सावली आहे, काही बसायची आवश्यकता आहे नाही. नाही हो, आता पटापट लावा आणि 5 मिनिट बसून द्या पाणी पितपर्यंत. का तुम्हाला बसा नाही म्हणतो का मी? हां नाही, आता गोष्ट्या माष्ट्या सांगितलं की नाही, तर म्हटलं आता बसू नाही पाणी प्यायच्या वेळेस. नाही नाही, मला माहीत आहे तुम्ही गोष्ट्याही सांगाल तरी काम बरोबर कराल म्हणून. आता पटापट हे पात पाडून टाकू, मग बसून द्या 5 मिनिट पाणी प्यायसाठी. तोपर्यंत सोनू पाणी पण आणते. शांताला बोललो घरी, आज बाय कशी कामं करून राहिली. हा, मस्त कामं करून राहिली आणि बाया पण कामं करून राहिल्या. नाही तर जेव्हा पाहिला तेव्हा बसलेच दिसत होते. शांता, डब्बा कोणाकडे ठेवली आहे? हो तिथंच आहे, काल जिथं होता ना डब्बा झाडाखाली, तिथंच आहे ठेवला. ते सरपंच भाऊ आले का? हो, फोन लावलो होतो, येतो म्हणाले. अहो सोनूला इकडे पाणी सांगाल, पाणी आणून देईल इकडे. आता तिकडे येत नाही आम्ही. हो ठीक आहे, सांगतो. अजून काही गंगू मावशी, काही तंबाखू गिंबाखू लागते का? दे ना बापा असेल तर. हा मग आणून देतो मग. पटपट करा काम. हो आता करतच आहोत ना, करतच आहोत. काही बसले आहोत का आम्ही? नाही. बरं झालं बापा आले हे, तेव्हा सगळे कामं करत होते तर. नाही तर गोष्ट सांगताना पाहिलं असता तर अजून मलाच बोलले असते का त्यांच्या बरोबर तू पण गोष्ट सांगते, कामं काही करत नाही म्हणून.